गोपगोपिका आपला संपूर्ण आयुष्याचा भार कृष्णावरती सोपवून आपल्या आयुष्यात आनंद वेचत होते आणि श्रीकृष्ण देखील आपल्या कृपाशीर्वादाने त्यांच्या आयुष्यात आपल्या लीलांनी अनेक आनंदाचे क्षण देत होता. असे सर्व ठीकठाक चालू असताना अचानक एके दिवशी गोकुळात मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामध्ये गोपांचे सगळं घर वाहून गेलं, संसार वाहून गेले. गुरे, प्राणी, पक्षी सगळ्यांना त्रास झाला. त्यांना काळजी वाटू लागली की आपल्या आयुष्याचं काय होणार. अशा वेळी श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवरती गोवर्धन पर्वत उचलला आणि सर्वांचं रक्षण केलं. सर्वांनी त्याचा जय जयकार केला आणि असाच भार, आपल्या आयुष्याचा भार आपले सद्गुरू उचलत असतात असा विश्वास श्री पावन कुलकर्णी यांना आहे. नमस्कार. आपलं संपूर्ण आयुष्य काकांच्या सहवासात गेलेलं आहे, हरिमंदिरच्या सहवासात गेलेलं आहे. लहानपणी तुमच्या घरी बरेच सप्ताह वगैरेही होत होते, तर त्याविषयी काही आम्हाला सांगाल का? अगदी लहानपणीपासून आम्ही काकांच्या सान्निध्यात वाढलो. आमच्या घरी ते वारंवार राहायला यायचे. भरपूर लोक त्यांना भेटायला यायचे, त्यांना प्रश्न विचारायचे आणि आपल्या प्रश्नांचे उत्तरं घेऊन अगदी खुशीने जायचे आणि परत यायचे. हे बघत आम्ही वाढलो आणि असंच भरपूरदा व्हायचं आणि अगदी खूप विश्वास होता आमच्या घरात सगळ्यांचंच की हरिकाका आपल्याला काय देतात आणि आपलं अगदी पूर्ण रक्षण ते करतात, असं भक्कम विश्वास सगळ्यांनाच होता आमच्या घरी. त्यांना विचारूनच भरपूर कामं व्हायची. काही महत्त्वाची कामं असली की ते त्यांना विचारूनच व्हायचे आमच्या घरी. हेच बघत आम्ही वाढलो आणि तेच सुरू आहे, अजून सुरू असणार आहे पुढे पण. तुमच्या घरी सप्ताह म्हणजे अखंड नामस्मरण असायचं की? हां, ते एक मध्ये हरिकाकांना थोडं बरं नव्हतं, तेव्हा आमच्याच घरी होते तेव्हा. आणि असंच सगळे येऊन विचारलेले की काय करायचं. तेव्हा त्यांनी सांगितलं की हे 7 दिवसाचं सप्ताह सुरू करा, 24 तास नामस्मरण व्हायला पाहिजे म्हणून. आणि ते सुरू झालं. ते कुणाला माहिती नव्हतं कसं व्हायचं, काय व्हायचं. भरपूर लोक यायचे आणि कधी काही कमी पडलं नाही. आणि ते 7 दिवस 24 तास विणा धरून राहायचं म्हणजे मोठंच काम. आणि कोणतरी यायचे, अगदी अनोळखी माणसं पण येऊन जप करून गेलेलं पाहिलोय आम्ही. कधीच पाहिलं नव्हतं त्यांना. ते सुद्धा कधीतरी रात्री 2 वाजता कोण घरात येऊन जप करून जायचं. हो, कधी कमी पडलं नाही. तसंच त्याच्यानंतर प्रसाद वगैरे व्हायचा. कधी 400 कधी 500 लोक, माहिती नाही, कधीच कमी पडला नाही. आणि सगळ्यांना प्रसाद वगैरे अगदी व्यवस्थित व्हायचा. लहानपणी आणखीन एक गोष्ट सांगायचं म्हणजे मी आणि माझा भाऊ दोघंही आजारी पडलेलो. आणि तेव्हा आता घरात वगैरे काही समजलं नसायचं, म्हणजे काय झालंय वगैरे. डॉक्टरच्याकडे गेल्यानंतरच 4-5 दिवस ताप होता दोघांनाही. आणि डॉक्टरनी सांगितलं की नाही, ॲडमिट करायला लागणार आहे ना दोघांनाही. आणि आम्ही बाहेर जात होतो. काका बाहेरच्या रूममध्ये होते. एक घेऊन या रे त्यांना, काय झालं बघूया म्हटले. आणि असा हात लावून वास बघितले दोघांचेही आणि म्हटले ह्याला जास्ती टाईम लागणार, तो लगेच येईल म्हणून. आणि मला टायफॉईड झालेलं, त्यालाही टायफॉईड झालेलं. आणि तेव्हा जे औषध होतं टायफॉईडसाठी त्याला मला अलर्जी होतं. आणि मला पेन्सिलिन देऊन ठीक केले आणि 15 दिवस 2 इंजेक्शन दररोज. आणि पण काका मी परत यायच्यापर्यंत घरी होते. आणि मी आल्यानंतर 2 दिवसांनी ते हतरगीला आले. तोपर्यंत घरी होते. त्यांना माहिती होतं की मला एवढा टाईम लागणार.
आणि मी जायच्या आधी मग त्यांनी सांगितलेले की मला यायला टाइम लागणार आणि तसंच झालं. हां. मग कॉलेजमध्ये असं तुम्ही टायमिंग वगैरे कधी घेत नव्हता? हो, भरपूर लोक यायचे, टाइम घ्यायचे काकांच्याकडनं आणि हां. सगळे चांगले पास होऊन यायचे परीक्षेसाठी? परीक्षेसाठी. मला घरात लॉयर्सच बघितलेलो मी आणि अगदी लहानपणीपासून लॉ करायचं म्हणून विचार होता. आणि मी पैसे भरून BScला ॲडमिशन घेऊन आलेलो. हां. आणि खूप कमी लोक, तेव्हा 2000 सीट काहीतरी होते इंजिनिअरिंगचे कर्नाटक स्टेटमध्ये. बरं. आणि इथं आलो आणि नाही, तुला इंजिनिअरिंगलाच बरं होईल म्हणून सांगितलं. हे तेव्हा मला काय समजलं नाही कशाला हे मला इंजिनिअरिंगला पाठवायला लागलेत. आणि इंजिनिअरिंग म्हणजे टफ असते असंच विचार होता. मला तरी लॉ करायचं होतं. ते म्हटले नाही, इंजिनिअरिंगलाच जा, तेच बरोबर आहे तुझ्यासाठी. आणि मग मी प्रश्न विचारला त्यांना, नाही जर मला जमलं नाही तर मी काय करायचं? मग 2 वर्षानंतर मी येऊन लॉ करतो. नाही, लॉ कधीही करू शकतोस, आधी इंजिनिअरिंग कर, मग नंतर बघूया लॉचं म्हणून सांगितले. आणि जाता जाता म्हटले, मी बघून घेतो, कशाला तू विचार करतोस. आणि ते राहिलं डोक्यात की ते बघून घेतात, मी कशाला विचार करायचा, त्याच्यावर भार. आणि माझं इंजिनिअरिंगचं फर्स्ट इयरचं एक्झाम आलं, सगळे येऊन टायमिंग घेत होते, मी पण आलो, मला पण टाईम द्या. त्यांनी तेव्हा काही म्हटलं नाही, मी तुला टाईम देत नाही, जा म्हणून सांगून टाकले. आणि सगळ्यांना देतात, मला देत नाहीत म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे माझाच. मी अभ्यास केलो नव्हतो आधी, म्हणजे त्याच्यामुळे होतंय की काय असा विचार होता. तर भरपूर त्या वर्षी एक्झाम्स पोस्टपोन झाले आणि वेळ मिळाला. मी अभ्यास पण केलो आणि जस्ट अबाउट डिस्टिंक्शन पास झालो त्या वर्षी. पेढे घेऊन आलो, त्या दिवशी सांगितले मला, अरे मी सांगितलेलो, कोण तुला फेल करतो मी बघून घेतो म्हणून, तुला सांगितलं, तुला विश्वास नव्हता, आलास ना, पास झालास ना. तेव्हापासनं ते कधी मला टाईम दिले नाहीत आणि मी पण विचारायला गेलो नाही त्याच्यानंतर. आणि आजपर्यंत रिसेंटली काहीतरी इंडिपेंडंट डायरेक्टरचं एक्झाम दिलो, त्याच्यात पण फेल झालं नाही. तेव्हापासून आजपर्यंत सगळे एक्झाम फर्स्ट अटेम्प्ट पास. सो आणि दरवर्षी एक तरी पेपर मी त्यांच्या नावाने सगळं झाल्यानंतर कृष्णार्पण मस्त करून यायचो. अगदी दरवर्षी मला आठवायला पाहिजे तसं 70% मार्क्स असले तरी एक पेपरमध्ये 40मध्ये यायचे. म्हणजे मला आठवायचं की अभ्यास करायला लागेल. नाही, हरिकाकांच्यामुळे पास व्हायला लागलोय. तसं दरवर्षी एक तरी 40 आलंयच. आणि ते बघून घेतात एवढं खात्री आहे. अगदीच. तुमच्या आयुष्यात काकांचं स्थान काय आहे, काय महत्त्व वाटतं तुम्हाला? आमचं सगळं भार त्यांच्यावरती सोपून आम्ही शांत आहे. गोवर्धन उचललंय तर? गोवर्धन उचललंय आणि तसंच चाललंय, अजूनही तसंच चाललंय. थँक्यू.